गाडीमध्ये येतो आणि आपल्याला ही आपली छत्री ठेवायची असते, तेव्हा आपण मोस्टली काय करतो, आपल्या को पॅसेंजरच्या साईडला अशी खाली ठेवून देतो. परंतु ते ठेवणं अगदी चुकीचं आहे. हे छत्रीचं सगळं पाणी जे आहे ते आपल्या फ्लोअर मॅटवरती जातं आणि फ्लोअर मॅट जे आहे ती ओली होते आणि ती ओली झाल्यामुळे खाली जे आपले मेटल पार्ट्स आहेत त्याला गंज पकडण्याचे चान्सेस असतात आणि त्यासोबतच ते मॅट ओले झाल्यामुळे आणि नंतर आपण गाडी जास्त वेळ बंद ठेवली तर अशा वेळेला त्याचा वास जो आहे तो उमट गाडीमध्ये यायला लागतो आणि घाण वास गाडीमध्ये यायला लागतो. तर सोपी पद्धत काय आहे, जर तुम्हाला तुमची ओली छत्री जी आहे ती ठेवायची असेल आणि वाटते की बाबा गाडीमध्ये पाणी नाही आलं पाहिजे, तर सोपी पद्धत आहे. हे जे आपलं बॉटल होल्डर आहे इथून बॉटल काढ आणि आपली ओली छत्री जी आहे ती आपल्याला इथे काहीशी अशी ठेवायची आहे. आता काही कारमध्ये अम्ब्रेला होल्डर देखील दिलेले असतात, जसे ह्या नेक्सॉनमध्ये आहे, परंतु हा होल्डर एवढा लहान आहे की ह्यामध्ये छत्री घुसतच नाही. परंतु काही हरकत नाही, आपल्या सगळ्या कार्सला जे आहे ते बॉटल होल्डर तर असतं, आपल्याला ओली छत्री जी आहे ती इथे ठेवायची आहे. आता तुम्ही बोलाल की ओली छत्री जर इथे ठेवेल तर इथे जे आहे ते सगळं पाणी जमा होईल, तर मित्रांनो अगदी चुकीचं आहे. पाणी अजिबात जमा होणार नाही. हे पहा, माझ्याजवळ पाण्याची बॉटल आहे, तुम्हाला दाखवतो. आता हे पाणी आहे, आता मी इथे पाणी टाकतो किंवा पाणी टाकलं, खाली दिसत असेल हे पाणी सगळं कुठल्या बाजूने पाणी जे आहे ते आपलं ह्या बाजूने खाली निघून येत आहे. इथे ड्रेनेज होल देखील आहेत, हे होल दिलेले असतात, त्यामधून हे ड्रेनेज होल आहे, म्हणजे ह्या डोअरमध्ये जे पाणी जाईल ते ह्या होलमधून खाली पडेल. त्यासोबतच इथून देखील आहे जॉईनिंग, तिथून खाली पडतात. आपल्या ज्या ग्लासेसमध्ये पाणी जातं, विंडोजमध्ये जे पाणी जातं ते देखील त्याच ड्रेनेज होलमधून खाली येत असतं, तिथेच ते कनेक्टेड असतात. त्यामुळे छत्री जरी तुम्ही तिथे ठेवली तरी काही एक प्रॉब्लेम होणार नाही. सगळं पाणी जे आहे ते त्या होलमधून बाहेर निघून जाणार आहे.